बघितला ना तुम्ही टायटलमध्ये मस्तपैकी आज पुरणपोळीचा व्हिडिओ आहे. तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे. तर माझ्या बहिणीकडे त्यांनी ना मस्तपैकी आम्हाला जेवणासाठी पुरणपोळी केलेली आहे. तर बहिणीची नणंद पण आलेली होती आणि ही आहे ना ही गोडे बनवते. ती माझी सख्खी मोठी बहीण आहे. आणि ही बसलेली ना पुरणपोळ्या उलटते. ती माझी काकाची मुलगी आहे, म्हणजे बहीणच आहे. आम्ही बहीणच मानतो, सख्खीच बहीण मानतो आम्ही पण तिला. तर कुठं पण जातो येतो तर सोबतच राहते ती बहीण, आमच्या सोबतच राहते. मी घेऊनच जाते कुठं पण तिला. तर आली आहे माझ्या बहिणीकडे मी. आणि ही माझी काकाची मुलगी आहे ना, तिच्या बहिणीची सासू, म्हणजे माझ्या काकाच्या मुलीची सासू वारली होती. तर आम्हाला जायचं होतं तिथं. मग तिथं आम्ही तिघी चारी बहिणी, माझी अजून एक बहीण आहे लहान. ती पण म्हणजे ही मोठी बहिणीची देराणी ती. तर सोबतच एकच घरामध्ये दिलेले त्यांना, मोठी बहीण लहान बहीण. माझ्याहून एक मोठी बहीण, माझ्याहून एक लहान बहीण, असं एकच घरामध्ये दिराण्या जेठाण्या आहेत त्या. तर मी आता इथं टाकते मोठ्या बहिणीच्या घरी पुरणपोळ्या. लहान बहिणीच्या घरी पण गेली होती, मागेचे ते आजूबाजूलाच आहेत त्यांचं घर, जवळजवळच. तर मग इथं मस्तपैकी अशा पुरणपोळ्या करून घेते. चला म्हटलं ताईंना आपण दाखवू आपण व्हिडिओ पुरणपोळी कशी बनवते ते. तर डिटेलमध्ये तुम्हाला म्हणजे पूर्णपणे काय डाळ शिजवण्यापर्यंत ते वगैरे काय दाखवलेलं नाही. मी फक्त इथं पुरणपोळी कशी करते ना ते दाखवते तुम्हाला. आणि तुम्हाला डिटेलमध्ये जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला आता वट सावित्री पौर्णिमा आहे ते ना, नक्कीच तुम्हाला पुरणपोळीच्या आधीपासून व्हिडिओ बनवून दाखवेल. गहू कशी दळते, डाळ कशी शिजवते, डाळ कशी वाटते, पीठ कशी भिनते, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही नक्कीच मला तसं कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या ताईला माझ्या पुरणपोळीचा व्हिडिओ आवडणार आहे. तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा अशा पुरणपोळ्या करते मी बघा. कितीही फिरवते ना मी, माझ्या हातातून सटकत पण नाही, काही नाही. आणि मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करत असते मी. तर ज्यांना माझा व्हिडिओ आवडत असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. तर बघा अशा प्रकारे ना ही पुरणपोळी झाली. अजून पहिलं तर 5-6 पुरणपोळ्या माझ्या टाकल्या गेलेल्या आहे, पण तुम्हाला पूर्ण कसं दाखवू, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ना, त्यासाठी. मग तर आता बघा अजून तुम्हाला एक पुरणपोळी मी पहिलेपासून करून दाखवते. हे बघा, हे त्यांचं आहे ना टापरं म्हणतात ते, असा आत्राप सामान असतो त्यांचं. खूप छान आहे. माझ्या बहिणीचं, लहान बहिणीचं पण चांगलंच आहे, मोठ्या बहिणीचं पण चांगलंच आहे. हे बघा, हे नातवंड आहे, ही आरू आहे आणि हा उदय आहे. सुट्टी झाली तर आले ते. ही बघा, ही चटकून गेली थोडीशी, पण चटकलेली पुरणपोळी ना खूप छान लागते. तर बघा, ही आहे माझी काकाची मुलगी, मस्तपैकी पुरणपोळीच्या घड्या बनवते. ती तुम्हाला दाखवले ना मी, पूर्ण पुरणपोळींच्या घड्या तिनेच बनवलेल्या आहे. मस्त घडी घालते ती पुरणपोळीची. हे बघा, आणि आजूबाजूचे थोडे थोडे काठ राहतात ना ते पण काढून घेते ती. आणि हे बघा, आता ही पण पुरणपोळी मी इथं टाकलेली आहे. आता त्याची पण ती घडी करून घेणार आहे. ती उलटून पण घेते आणि घड्या पण करून घेते. ह्या बघा किती छान आणि किती मस्त पुरणपोळ्या आलेल्या आहे ना. तर आंबाचे दिवस होते. मग बहीण म्हणे रात्री तसं त्यांनी मटण केलं होतं, तर म्हणे आता आंब्याचा रस पुरणपोळी करू म्हणे. तर त्यासाठी मग केलं. बघा, इतक्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या टाकते मी. तर ज्यांना बघायचे असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट करा. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. तर हे त्यांचं टापराचं घर आहे, त्यांचं चांगलं घर तर इकडे आहे. आणि हा बघा, हा त्यांचा एरिया आहे. आता दुसरीकडे मोठं घर बांधता येते. तर चला तुम्हाला अजून एक पुरणपोळी तुम्हाला आधीपासून करून दाखवते. बघा बघा, गोडे घेतलेले आहे मी 2. त्यांना असं थोडंसं पसरून घ्यायचे दोघं गोड्यांना. हे बघा असं. आणि तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं पुरण भरता येतं. पुरणपोळी अजिबात फाटत नाही. बघा मी केवढा मोठा गोडा घेतलेला आहे बघा. आता याला असं गोल करून याच्यात भरून घ्यायचं. हे बघा, पूर्ण मस्त असं भरून घ्यायचं आहे त्याला. आणि आता वरून येतं असं हाताला पीठ लावून त्याला सगळीकडे पसरून द्यायचं. आणि दुसरा जो आपण गोडा पसरवलेला त्याला असा वरून ठेवून घ्यायचा. आणि खापर पण आहे ना, माझ्या बहिणीच्या सासूच्या हातचा खापर आहे, ते किती मोठं आहे बघा. आणि खूप मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या पण येत आहे. तर ही एवढी तुम्हाला आता करून दाखवते मी. आणि खूप छान इथं आहे ना, सगळा काही त्यांचा पसारा आहे, दुकानचा पसारा.
आणि त्यांची दुकान आहे तिथं बस स्टँडवरच त्यांची दुकान आहे, मोठी दुकान आहे त्यांची, खूप चालते ती दुकान पण. आणि तर बघा इथं टापरामध्ये सर्व काही सामान असतं. पुरणपोळी आहे ना, घरामध्ये धूर होता ना त्याच्यासाठी इथंच करतात ते पुरणपोळी. आणि आजूबाजूच्या बायासुद्धा इथं येतात, त्यांच्या इथं म्हणजे हा चूल दगडांच्या चूल मांडलेला आहे ना, मग इथं करून घेतात त्या बाया पण पुरणपोळ्या. तर बघा असं मस्तपैकी मोठं लाटून घ्यायचं आणि लाटायला पण आहे ना अजिबात घाबरायचं नाही. बघा हे लाटायला अजिबात घाबरायचं नाही, काही फाटत नाही तुटत नाही मस्तपैकी. आणि गहूमध्ये आहे ना थोड्याशा मेथ्या टाकायच्या असतात, त्या मेथ्या जर टाकल्या ना पुरणपोळी अजिबात फाटत नाही. आणि पुरणपोळीचा सुगंध तर इतका दरवळतो ना सगळ्या घरामध्ये, त्या पुरणपोळीचा सुगंध त्या मेथ्या टाकल्यामुळे दरवळत असतो. तर बघा आणि खायला पण खूप छान लागते. मग मला चटके लागत होते ना त्यासाठी असा मांडीवर रुमाल टाकून घेतलेला आहे मी. हे बघा अशा हातावर घ्यायची, अजिबात घाबरायचं नाही. हे बघा असं करून घ्यायचं पहिले, नंतर मग आता असं पसरून घ्यायची. हे बघा कितीही तुम्ही जोराने पसरवा काय करा, पण खूप मस्त पुरणपोळी फाटत नाही तुटत नाही. तर असा होता आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ, माझ्या बहिणीच्या घराचा व्हिडिओ. मी तुम्हाला माझ्या बहिणीचं नवं घर पण दाखवणार आहे. कधीतरी एकदा दाखवलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ मी, तेव्हा आज बांधकाम चालू आहे त्यांचं. तर कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आजपुरता हा एवढाच व्हिडिओ आणि भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बघा पुरी आता एकच साईडला येऊन गेल्या म्हणून रुमालने मी, आणि हा रुमाल आहे ना त्यांच्या फक्त पुरणपोळी ठेवण्यासाठीच आहे. बघा झाल्या आपल्या पुरणपोळ्या, बघा किती छान आलेला आहे ना. चला तर मग आजपुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. मस्त खूपच मस्त पुरणपोळ्या आणि मऊसूत पुरणपोळ्या झालेल्या आहे. चला तर मग लाईक कमेंट करा.